महात्मा गांधी कन्या विद्यालय प्रवरानगर येथील उपशिक्षिका सौ रक्ते उज्ज्वला सुभाष आपले सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण लॉकडाऊनमुळे सगळेच घरात अडकलेलो आहोत, परंतु तरीही आपल्या 10वीचं महत्त्वाचं वर्ष असल्यामुळं आपल्याला अभ्यास चालूच ठेवायचा आहे. तर आपण आजपासून आपल्या ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात करत आहोत. परंतु ऑनलाईन शिक्षण घेत असताना किंवा ऑनलाईन क्लास घेत असताना इंटरनेटची किंवा इतर अनेक तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि यासाठी आपण काही व्हिडिओ तयार करून आपल्या ग्रुपवरती शेअर करणार आहोत. तरी विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेनुसार हे व्हिडिओ बघायचे आहेत आणि त्यानुसार आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. तर सुरुवातीला सर्व विद्यार्थिनींनी, तुम्हा सर्वांना माहीत आहेच की मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड असे 2 विषय आपले आहेत. तर त्या प्रत्येक विषयासाठी एक स्वतंत्र वायर बुक किंवा एक मोठी वही करायची आहे आणि प्रत्येक वहीमध्ये आपल्या सर्व टॉपिकची नावं लिहायची आहेत आणि त्या टॉपिकच्या नावांपुढं प्रत्येक टॉपिकसाठी किती गुण दिले आहेत तर याची नोंद त्याच्या पुढं करायची आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी स्लाईड दिसत आहे तुमच्यासमोर, तर त्या ठिकाणी सर्व चॅप्टरची नावं आणि त्या चॅप्टरला बोर्डाच्या परीक्षेमध्ये असणारं वेटेज दिलेलं आहे. तर ते सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं आहे. अर्थात हे पाठीमागच्या वर्षीचं आहे, त्यात थोडेफार बदल होतीलही, परंतु यावरून आपल्याला अंदाज येतो की कोणत्या प्रकरणाचा किती अभ्यास करायचा. तर या ठिकाणी आपल्याला 6 चॅप्टर्स दिसत आहेत. तर आता 9वीसारखं सेमिस्टर पद्धत नाही आहे, आपल्याला वर्षभर या 6ही प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण सुरू करत आहोत, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर हे जे प्रकरण आहे तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे 12 गुणांसाठी आहे, म्हणून आपल्याला त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. तर या प्रकरणामध्ये आपण काही नवीन मेथड शिकणार आहोत. तत्पूर्वी पाठीमागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला हे प्रकरण होतंच, तर त्यामध्ये आपण काय काय शिकलो हे आपल्याला बघायचे. तर जसं आपल्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. बट व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स हे आपण पाठीमागच्या वर्षी शिकलेलो आहोत. तर लिनियर इक्वेशन मीन्स द डिग्री ऑफ ईच टर्म इन इक्वेशन is 1, then the equation is called as linear equation. And if the equation contains 2 variables, then the equation is called as linear equations in 2 variable. See here, x plus y is equal to 14. In this equation, x and y are variables in the equation. Then we have also studied general form of linear equation. X plus by plus c is equal to 0 is the general form of equation. Here a, b, c are real numbers and a and b should not be 0 at the same time. Then we have also studied the methods of solving linear equations in 2 variables like elimination method or substitution method. But in this standard we are going to study some more methods like graphical method, Cramer's method, etc. Now firstly, our first topic in the chapter is how to identify the linear equations in 2 variables. In your exam, one equation is given and you have to identify whether the given equation is linear equation in 2 variable or not. Then the given equation is said to be linear equation when there are some criteria for linear equations in 2 variables. Remember it. First, it should contain only 2 variables. That means it should not contain one variable or more than 2 variables. Then the degree of variable should be 1 and positive. That degree means the highest index of variable. In that equation, a, b, c should be real numbers. Real numbers means
rational and irrational numbers forms real numbers. A, B should not be 0 at the same time, means both the values of A and B should not be 0 at same time. If A is 0 or if only B is 0, it will be matter, but if both are 0, it is not linear equation. Now, you know that ax plus by plus c is equal to 0. It is a general form of equation where variable means alphabets used in equation. That may be x, y, m, n, p, q or any other alphabet in the alphabets. Now here C means constant term which do not contain variable or the index of variable is 0. And you also know degree means highest index of variable. Now see some example. Here the question is find out that given equations are linear equations in two variable or not. First I have taken the example 5x plus 3y is equal to 7. See, we have to identify whether it is linear or not. See here, there are variables used in the equation are x and y and degree is 1, and here the value of A is 5 and value of B is 3 and value of C is 7. They are real numbers, that means rational numbers. So it is linear equations in two variables. Okay, then we are going to study the next example 5x square minus 4y is equal to 50. Here we see that the degree of the equation is 2. That means here variables are used in the equation is x square, x and y, but the highest index is 2, so it is not linear equation. So the given equation is not linear equation in two variables. Now example 3, 0m example 3, 0m plus 5y minus 3 is equal to 0. Here m and y are the variables in the equation. Here degree is 1 and the value of A is 0 but value of B is equal to 5. Here the value of only one variable is 0, not both. So it is linear equation in two variable. If the values of A and B are 0 at the same time, then it is not linear equation in two variable. If the value of any one coefficient is 0, it is linear equations in two variable. Okay. Here see the next type of example 5 by x plus 4 by y is equal to 6. Now here you are observing that x and y are at the denominator, and you know the rule for the index 1 by a raised to m is equal to a raised to minus m. According to this rule, if we take x and y at the numerator, then their indices will be negative, and if the index is negative, it is not linear equations in two variable. So the given if the variables are at denominator, then these
equations are not linear equations in two variables. Now, like this example, you have to complete the activity in your notebook. Here I have given some example from book. These examples you have to write in your notebook and solve tomorrow, and send the photographs or screenshots on my mobile. तर ही सगळी उदाहरणं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट मला माझ्या मोबाईल नंबरवरती पाठवायचा आहे. ओके. तर काही अडचण असेल तर मला कॉल करायचा किंवा सोमवारी आणि शुक्रवारी मी शाळेत असते, तिथे येऊन तुमच्या अडचणी विचारायच्या आहेत. थँक्यू.